नमस्कार. मी विनोद बाहेकर, जिजाऊ अकॅडमीवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपला जो स्कोर आलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे, तर त्यानुसार आपण सेफ झोनमध्ये आहोत का? एम-बी-बी-एससाठी म्हणा, बी-एम-एससाठी म्हणा, या दोनपैकी कुठल्या कोर्सेससाठी आपण सेफ झोनमध्ये येऊ शकतो, याचा सविस्तर विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता हे जे स्कोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर हे एक प्रेडिक्ट केलेले स्कोर आहे. या दरम्यान जर तुम्ही असाल, एक 4-5 मार्क जरी वर असतील तरी साधारण एक सेफ झोनमध्ये तुम्ही येऊ शकता. आता पहा, सुरुवातीला 327 मार्क्स आहे, 417 आहे, तर हे मार्क्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ते याचा रँक सुद्धा महत्वाचा आहे, कारण या दरम्यान आपला रँक यायला पाहिजे. आफ्टर रिझल्ट आपल्याला रँक समजत असतो. आमच्या पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे, लवकरच कंप्लीट होतील. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर नक्की एकदा लवकर जॉईन करून घ्याल. लिमिटेड असतात, नंतर आम्ही घेत नाही. आता बघा, हे या ठिकाणी सगळं तुम्हाला दिसतंय. आता हे एक PDF आहे, याला व्यवस्थित आपण सुरुवातीपासून बघूया. बघा, आता ST साठी आपल्याला 338 जे मार्क्स दिसत आहेत, पण रँक पहा, साधारण एक 3.5 लाखापर्यंत जरी रँक आला तर तरी तुम्ही जर ST मध्ये असाल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही थोडक्यात एका चांगल्या झोनमध्ये येऊ शकता. आता SC मध्ये साधारण तुमचा रँक हा 1,60,000पर्यंत 426 स्कोर या ठिकाणी दिलेला आहे. आणि हे सगळं गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं आहे. सुरुवातीला हे लक्षात घ्याल, गव्हर्नमेंट MBBS. आपण यानंतर प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल बोलूया. आता हे सगळे स्कोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत कॅटेगरीनुसार. यामध्ये जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, कारण हे सगळा डेटा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आता जर आपण पुढचा विचार केला तर ही आहे प्रायव्हेट, म्हणजे थोडक्यात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला म्हणतो आपण, ज्यामध्ये स्कॉलरशिप मिळते. तर स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊन मागच्या वर्षीच्या साधारण कट ऑफचा विचार करून या ठिकाणी हे प्रेडिक्ट केलेलं आहे आमच्या सगळ्या टीमनं. तर या पद्धतीनं तुम्ही जर या दरम्यान जर येत असाल आपल्या कॅटेगरीमध्ये, यापेक्षा एक साधारण 5-7 मार्क जरी वर असतील तरी सुद्धा तुम्ही एका सेफ झोनमध्ये महाराष्ट्रामध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस बनतात. हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आता हे तर झालं MBBS बद्दल. आपण आतापर्यंत फक्त MBBS गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल बोललो आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजबद्दल सुद्धा आपण बोललो, आणि हे सगळे स्कोर तुम्ही स्क्रीनवर पाहिले. आता विषय येतो की सर BMSचं नेमकं काय? BDS साठी एक सेपरेट वेगळा व्हिडिओ आपण बनवूया, BDS BHMSचा. पण आता BMSचं नेमकं काय होईल? तर बघा, आता हे सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल तुम्हाला दिसतंय. ST साठी स्कोअर 285. तुमचा स्कोअर नेमका किती येतोय? तुम्ही मागच्या व्हिडिओच्या बऱ्याचशा कमेंट वाचल्या सुद्धा असतील. आपल्या स्कोअरवाले, आपल्या कॅटेगरीवाले किती कॅन्डिडेट आहे, तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज सुद्धा आला असेल. तर आता हे बघा स्कोअर, की जे मागच्या वर्षी सेफ झोनमध्ये होते, तर त्यामुळं यावर्षी सुद्धा याच पद्धतीनं हा सेफ झोन बनवू शकतो. आता हे जर आपण एक 5-7 मार्क याला एक्सटेन्शन दिलं तर मग तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीट मिळू शकते. एक 5-7 मार्क जरी यापेक्षा वर असतील तरी सुद्धा. तर हे गव्हर्नमेंट BMSचं आहे. ओके, गव्हर्नमेंट BMS. आता प्रश्न येतो की सर प्रायव्हेट BMS म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, तर याचं नेमकं काय? तर पहा, थोडं इथं गेम चेंज होतो. कारण काय, तर दरवर्षी महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेजची संख्या नवीन येणाऱ्या जास्त असते. आता तुम्हाला स्क्रीनवर जो डेटा दिसतोय, तर यामध्ये काय होतं की 4थ्या राऊंडला कट ऑफ, 5व्या राऊंडला कट ऑफ एकदम चेंज होतो. कारण काय की 4थ्या राऊंडचे नियम थोडे वेगळे येतात, आणि यानंतर या स्कोरच्या आज सुद्धा BMSचा कट ऑफ येण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्यामुळं जर समजा मागच्या वर्षी सारखं यावर्षी ऑल इंडिया रँक जर का आले, तर यापेक्षाही BMSचा कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस राहतील. एक 5-10 मार्क यापेक्षाही कट ऑफ कमी होऊ शकतो. नाही कमी झाला तर जेमतेम एवढा तरी राहू शकतो. तर त्यामुळं हे तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण महत्त्वाचं आहे की रँक किती येणार आहे आफ्टर रिझल्ट, तर त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.